एका गावात एक म्हातारा शेतकरी राहत होता. त्याचे नाव होते धनाजी. धनाजी खूप मेहनती, साधा आणि खुश मिजाज माणूस होता. त्याच्या कष्टामुळे त्याच्या शेतात सर्वांगीण फळफळावळ आली होती. गावातील लोक त्याला प्रेमाने फळांचा राजा म्हणून ओळखत. एकदा धनाजीने ठरवले की त्याला गावात उत्सवाविषयक एक खास पदार्थ बनवण्याचा आहे. त्याने आपल्या बागेतून ताज्या फळांचा संकलन केला. आंबे, पांढरे चिकू, नारळ, जांभळ व अंगूर. त्याने सर्व फळे एकत्र केली आणि त्यात गोड साखर, दूध आणि लिंबाचा रस घालून एक स्वादिष्ट फळांचा जल्हा सलाड तयार केला. गावकऱ्यांना ह्या जल्हाचे खूप मनापासून कौतुक केले. सर्वांनी धनाजीच्या कर्तृत्वाचे आणि त्याच्या फळांच्या चवीचे तोंड भरून कौतुक केले. त्याच्यावर सर्वांनी आदर व्यक्त केला आणि म्हणाले, धनाजी, तुम्ही खरोखर फळांचा राजा आहात. त्या दिवशी सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन धनाजीच्या घरच्या बाहेर एक कार्यक्रम साजरा केला. सर्वांना खूप मजा आली आणि त्यांनी ठरवले की आता प्रत्येक वर्षी हा उत्सव साजरा करायचा. धनाजीच्या मेहनतीमुळे त्या गावातील सर्वांचा आनंद वाढला. त्याने एक गोष्ट शिकवली की मेहनत आणि प्रेमाने कुठेही मजा आणता येते. आणि या अनुभवाने गावकऱ्यांचे एकत्र येणेही साधले. आणि असं पहा, धनाजीचा उत्सव आज या गावात साजरा केला जातो. महत्त्वाचे म्हणजे गोड फळांचा राजा आजही आपली कर्तृत्व आणि मेहनत लोकांच्या जीवनात घालतो आहे. तर मित्रांनो, कशी वाटली गोष्ट ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.